नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे की येणारी टीईटी जी एक्झाम आहे त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत, मागील वर्षी आलेले जे प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता यातील जे प्रश्न आहेत, जे 30 प्रश्न असतात त्याला आपण सॉल्व करतोय प्रत्येक सेशनमध्ये. आणि आता या या सेशनमध्ये 2017 या साली 22/7/2017 या साली झालेला, या वर्षी झालेला पेपर आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि याचे 30 प्रश्न आपल्याला इथे बघणे आहेत. आणि लक्षात घ्या, हे जे मागील वर्षी आलेले प्रश्न आहेत त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला समोरच्या परीक्षांमध्ये येतात, हे वारंवार वारंवार बघण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे जितकेही प्रश्न आहेत याला व्यवस्थित बघा, नोट करून ठेवा कॉपीमध्ये आणि त्याच्याशीच रिलेटेड रिलेटेड मीन्स त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला समोर मिळतील. फक्त संख्या बदललेल्या असतील, थोडीफार व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली, तुम्ही सराव केला तर सहज तुम्हाला प्रश्न सॉल्व करता येतील. चला येऊया 2017चा टीईटीचा पेपर आणि यामध्ये आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता बघणे आहे. चला, गणित कुठे मिळतोय? 91 पासून 120 पर्यंत. तर 91 पासून 120 पर्यंत जाऊया आणि 30 पूर्ण 30 प्रश्न आपण सॉल्व करून घेऊया. यापूर्वी पण 2021 आणि 2013 या पेपरचे रिव्ह्यूज टाकलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे. ते जर बघितले नसणार तुम्ही तर त्याला सुद्धा बघून घ्या. असंच रोज तुम्हाला एक लेक्चर इथे मिळत राहील. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. चला, कुठपर्यंत आलोय आपण? 76. 91 पासून बघणे आहे आपल्याला. 85, त्यानंतर 87. हा, चला इथून सुरू होत आहे भाग 4 गणित. क्वेश्चन नंबर 91 पासून क्वेश्चन नंबर 120 पर्यंत, म्हणजे असे 30 प्रश्न आणि सर्वचा सर्व प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहेत. चला, क्वेश्चन नंबर 91 पासून सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 91 साधा सोपा 2 सेकंदाचा प्रश्न दिलेला आहे की शेजारील घडणीवरून, ही जी घडणी दिली आहे, होणाऱ्या इष्टिकाची ती आकाराच्या पेटीच्या एफच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? बघा, ए बी सी डी ई एफ दिलेले आहे. आता हा जो आहे हा ओपन डाईस आहे, ओपन डाईस. आणि ओपन डाईसला जर क्लोज करायचं असेल तर एका आड एक असणाऱ्या जे फेसेस आहेत, पृष्ठभाग आहेत, ते एकामेकांच्या विरुद्ध येतात. हाच आपला नियम आहे आणि हाच आपला कॉन्सेप्ट आहे. तर हा बघा, हा ए जो आहे, एच्या विरुद्ध एका आड एक, एच्या विरुद्ध कोण येईल? सी. म्हणजे एच्या विरुद्ध राहील सी. त्यानंतर या बीच्या विरुद्ध कोण असेल? तर बीच्या विरुद्ध असेल डी. बीच्या विरुद्ध असेल डी. तर शिल्लक असलेला हा ई आणि हा जो एफ आहे हे एकामेकांच्या विरुद्ध असतील. ई आणि एफ हे एकामेकांच्या विरुद्ध असतील. याचा अर्थ असा, एच्या विरुद्ध सी तर सीच्या विरुद्ध ए असंही म्हणता येईल. प्रश्न विचारला आहे आपल्याला एफच्या विरुद्ध कोणता? तर एफच्या विरुद्ध कोण असायला पाहिजे? तर एफच्या विरुद्ध मिळतोय तुम्हाला ई. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ई, जे ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतो. इनफॅक्ट 2 सेकंदाचा प्रश्न आहे. याचे जे कॉन्सेप्ट आहेत जे तुम्हाला माहिती असतील तर या प्रश्नाचे उत्तर सहज काढता येतं. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 92 बघा. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252 आणि 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे. जर असा प्रश्न असेल तर साधा सोपाचा कॉन्सेप्ट आहे की त्या तिन्ही संख्यांचा मसावी काढा आणि जो काही मसावी येत असेल तो तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. तुम्हाला संख्या दिली आहे 231, त्यानंतर 252 आणि त्यानंतर 126. या तिघांचा काढू या मसावी. आणि मसावी काढण्याच्या पद्धती आपल्याला माहिती आहे, त्याचा वापर करूया. त्यासाठी भागाकाराच्या कसोट्या तुम्हाला आल्या पाहिजे की या तिन्ही संख्यांमध्ये कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. तर तुम्हाला असं दिसतंय की तिन्ही संख्यांमध्ये 7ची कसोटी जर अप्लाय केली, 7 ने तिन्ही संख्यांमध्ये भाग देतो. 7 ने भाग देऊया. 7 त्रिक 21 आणि 7 त्रिक 21. इथे पण 7 त्रिक 21, 7 सकम 42, 7 एक 7, 5 शिल्लक 7 8 56. 7 ने या तिन्ही संख्यांमध्ये भाग दिला. आता पुन्हा 33, 36 आणि 18 मध्ये एखाद्या संख्येने भाग जातो का? तर हो जातो. 3 ने भाग जातोय. 3 ने भाग देऊया. 11 त्रिक 33, 12 त्रिक 36 आणि 6 त्रिक 18. आता 11, 12 आणि 6 या तिन्ही संख्येत एखाद्याने भाग जातो का? तर नाही जात, कारण 11 ही प्राईम नंबर आहे. मूळ संख्या तयार झाली, आता भाग जाणार नाही. तर इकडे ज्या संख्या तयार झाल्या आहेत त्यांचा गुणाकार
म्हणजे तुमचा मसावी होतो. तर 7 त्रिक 21, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 21, जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतो. साधे सोपे प्रश्न असतात, डिपेंड करतं तुमची तयारी कशी आहे, तुम्ही सराव कसा केलेला आहे, किंवा तुम्ही तुमचा प्रश्न अटेम्प्ट जो करताय त्याचा अप्रोच कसा आहे. तर सर्वच्या सर्व शॉर्टकट्स आपण शिकलेलो आहेत आपल्या ॲपमध्ये तुम्हाला मिळतीलच. जर जर तुमची तयारी नसेल तर तुम्हाला ॲप इन्स्टॉल करता येईल. त्या ॲपनुसार तुम्हाला खूप सारा गणित, खूप भरपूर, मी सर्वच्या सर्व संपूर्ण गणित त्यामध्ये मिळेल, जे तुम्हाला TET मध्ये विचारण्यात येईल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओच्या सर्वात पहिल्या कमेंटमध्ये ॲपचा लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्याला इन्स्टॉल करून गणित आणि बुद्धिमत्ता तुमचं परफेक्ट करू शकता. चला, 2 प्रश्न झाले आहेत, आपण समोर जाऊया आणि थोडं लवकर लवकर सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 93 ला बघूया. क्वेश्चन नंबर 93 काय बोलतंय, 86.285 या संख्येतील उजवीकडील 8 ची स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत हे तुमच्या सर्वांना माहिती असायला पाहिजे. डेसिमल पॉईंट नंतरची स्थानिक किंमत, डेसिमल पॉईंट पूर्वीची स्थानिक किंमत जर असेल, जे बोलत आहे या संख्येमध्ये उजवीकडील 8, तर उजवीकडील 8 ही मिळतोय तुम्हाला आणि डेसिमल पॉईंट 2 अंक सोडून आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत होईल 0.08. ही झाली आहे स्थानिक किंमत. तर कुणाशी रिलेटेड स्थानिक किंमत, डावीकडील 8च्या स्थानिक किमतीचा किती पट आहे बोलतोय. आता डावीकडचा 8 कुठे मिळतोय, तर हा डावीकडचा 8 इथे मिळतोय आणि एक अंक सोडून डेसिमल पॉईंट आहे, म्हणजे 8 आणि त्याला घेऊया 0, तर ही होईल डावीकडची 8 ची स्थानिक किंमत. किती पट आहे, म्हणजे या वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग देऊया, म्हणजे पट तयार होईल. सर्वात आधी डेसिमल पॉईंट सारखा करून घेऊया. वरच्या अंकाला 2 अंकाचा आहे, वरच्या संख्येला 2 शून्य वाढवून घेऊया, म्हणजे डेसिमल पॉईंट कट होईल, वर तयार होईल 8 आणि खाली तयार होईल 8000. यांना जर भाग दिला तर हा तयार होतो 1/8 एका 8, म्हणजे हे 1000. ऑप्शन तुम्हाला काही अशा घातांक स्वरूपामध्ये दिलेले आहेत. तर 1000 म्हणजे 10चा तिसरा घात, म्हणजे याला तुम्हाला म्हणता येईल 1 च्या भागाकारात 10चा तिसरा घात, 10चा तिसरा घात. आणि भागाकारामध्ये जर घात असेल, भागाकारामध्ये म्हणजे छेदामध्ये भाग असेल, तर त्याला छेदातून बाहेर काढायचं असेल, तर हा जो घात आहे, जो 3 दिसतोय, तो निगेटिव्ह तयार होतो, म्हणजे 10चा घात -3 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं. घातांकामध्ये हे सर्व काही शिकलेलं आहे आपण आणि त्याचाच वापर करतोय. चला, क्वेश्चन नंबर 93 झालाय. 94 ला येऊया. 94 क्वेश्चन नंबर 90, शेजारील समभुज चौकोनातील बाह्य कोन बी किती. हा जो बी दिसतोय तुम्हाला, हा बी, या कोणाचे माप काढायचे आहे. आणि समभुज चौकोन याच्या प्रॉपर्टी, त्याचे सर्व गुणधर्म आपण शिकलेलो आहे. यामध्ये एक कोन दिलाय तुम्हाला 20, तर हा सुद्धा 20 होईल. आणि हा 20 झाला तर इथे 90 अंश कोन तयार होतो, हे तुमच्या सर्वांना माहिती आहे. तर 20 अधिक 90 झाले 110, तर हा तयार होईल 70चा, आणि हा 70चा असल्यामुळे हा सुद्धा 70चा होईल. तुम्हाला या बाह्य कोनाचे माप काढायचे आहे, तर हा टोटल सरळ रेषा तो असतो, हा टोटल असतो 180, हा असतो 180, त्यापैकी हा 70 आणि हा 70 टोटल झाले 140. तर 180 मधून 140 मायनस केले तर या कोनाचे माप 40 अंश असायला पाहिजे. हे गुणधर्म आहे याचे. समभुज चौकोन म्हणजे रोम्बसचा, तर 40 कुठे मिळतो बघा, 40 मिळतो तुम्हाला ऑप्शन नंबर 3 ला. आकृतीवरील जितकीही उदाहरणं असतात ते अगदी साधे आणि सोपे असतात. डिपेंड करतं तुमचा अप्रोच कसा आहे, किंवा तुम्ही सराव किंवा प्रॅक्टिस कशी केलेली आहे. चला, 94 झालंय. क्वेश्चन नंबर 95 ला येऊया. 9 सेंटीमीटर गुणीला 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या. चला, याला मी थोडं इथून इरेज करतोय हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. ते पताका कशा तयार होतात त्यालाही बघून घ्या. बरं, हे इरेज केलंय. तुम्हाला जर नोट करायचं असेल, व्हिडिओ थोडा रिवाइंड करा, पॉज करा आणि नोट सुद्धा करून घ्या. आता एक आयताकृती रंगीत पेपर जर असेल, तर तो आयताकृती काही अशा पद्धतीचा असेल आणि त्याचे हे जे कर्ण आहेत असे कापलेत, इथून एक कापले, तर 4, 1 2 3 4 4 तुकडे त्याचे तयार होतील. आणि 4 तुकडे जर तयार होत असतील म्हणजे 4 पताका ज्या तयार झाल्या आहेत, तर त्यातील 2 लहान पताकाची, आता यामध्ये लहान पताके कोणते तयार होतील, तर हा एक लहान पताका आणि हा एक लहान पताका असा तयार होईल. आणि यांची काय विचारली आहे, एकूण परिमिती किती, यांची एकूण परिमिती काढायची आहे. असा प्रश्न प्रत्येक TETच्या परीक्षेमध्ये आलेला आहे, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो. तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. लांबी आणि रुंदी दिली आहे, लांबी आहे 40 आणि रुंदी आहे 9, तर लांबी घेऊया 40.
लांबी घेऊया 40 आणि रुंदी घेऊया 9. तर हा 40 असेल तर हा सुद्धा 40 असेल, हा 9 आहे तर हा सुद्धा 9 असेल. इथे काटकोन त्रिकोण तयार होतो आणि तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक ट्रिपलेट मीन्स पायथागोरस ट्रिपलेट्स माहिती असायला पाहिजे. एक 40 असेल, दुसरा 9 असेल तर तिसरा 41च तयार होतो. 40चा वर्ग करा अधिक 9चा वर्ग करा तर तो 41चा वर्ग तयार होतो. म्हणजे ही जी सर्वात मोठी बाजू आहे ही मिळते तुम्हाला 41, ही मिळते तुम्हाला 41 आणि हा सेंटर पॉइंट आहे त्याचे दोन तुकडे होतील 41 हा 20.5 आणि हा 20.5. सेम हा सुद्धा 20.5 होईल आणि हा सुद्धा 20.5. आता इथून 4 तुकडे जे झाले त्याच्यापैकी 2 लहान तुकडे आहेत त्यांची परिमिती काढायची आहे. तर हा तर तुम्हाला 9 मिळतोच आहे. हा 20.5 आणि हा 20.5 हा झाला 41. 41 अधिक 9, 41 अधिक 9 हा झाला 50. सेम हा सुद्धा लहान तुकडा आहे, सारखाच आहे, हा सुद्धा 50च तयार होईल, हा सुद्धा 50. तर 50 अधिक 50 म्हणजे तुमचा या दोन्ही लहान पताका जे आहेत त्यांची परिमिती दोन्हीची 50 अधिक 50 100 सेंटीमीटर किंवा मीटर किंवा जे काही युनिट दिलेलं असेल ते असायला पाहिजे. 100 शोधा ऑप्शनमध्ये, तर ऑप्शनमध्ये मिळतो आहे 100. हे होईल तुमचं उत्तर. राईट. आय होप तुम्हाला समजत असेल किंवा समजत नसेल तर पुन्हा एकदा या प्रश्नाला व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला सहज या प्रश्नांची उत्तरे काढता येतील आणि कॉपीमध्ये जर नोट करून ठेवत असाल तर डेफिनेटली नोट करून ठेवा. कारण याच पद्धतीचे प्रश्न वारंवार टीईटीच्या परीक्षांमध्ये बघण्यात आले आहे. तसा हा क्वेश्चन नंबर 96 पण दिसतोय. हा सुद्धा सेम तसाच त्याच पद्धतीचा x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. तर इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय बघा. तर या 20 चे जर तुकडे केले ज्याची बेरीज वजाबाकी 1 आला पाहिजे तर 5 गुणिला 4 असं 20 म्हणता येईल. आणि हा मायनस मध्ये आहे तर हा -5 आणि -4. जिथे हा प्लस एक्स इथे दिलेला आहे इथे प्लस एक्स हा एक प्लस एक्स आहे म्हणून हा +5 मोठी संख्या प्लस मध्ये आणि लहान संख्या मायनस मध्ये. म्हणजे x वजा 4 बरोबर 0 असं म्हणता येईल आणि x अधिक 5 बरोबर 0. जिथे तुम्हाला या x ची किंमत काढायची. हा मायनसचा 4 तिकडे गेला, हा मायनस तर +4 होईल म्हणजे x बरोबर 4 इथे मिळतोय एक किंमत. हा प्लसचा 5 तिकडे गेला तर x बरोबर -5 अशी मिळते दुसरी किंमत. आणि मायनसची किंमत चालत नाही यामध्ये, मायनसची किंमत चालत नाही. तर मायनसची किंमत चालत नसेल तर तुमचं उत्तर x प्लस म्हणजे 4 असायला पाहिजे. किंवा दुसऱ्या पद्धतीने जर याला सांगायला गेलं तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असा लिहिता येईल तुम्हाला x अधिक 5 एका कंसात आणि x वजा 4 दुसऱ्या कंसात आणि भागाकारात x प्लस 5 दिसतोय तुम्हाला. x प्लस 5 ने याला भाग दिला तिथे x प्लस 5 आणि x प्लस 5 कट होईल. शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे x वजा 4 बरोबर 0. हा बघा बरोबर इथे 0 असेल तर तो 0 आणि हा 4 तिकडे पक्षांतर केला तर इथे सुद्धा तुम्हाला x ची व्हॅल्यू 4 मिळते. तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. वारंवार या टाईपचे प्रश्न आलेले आहेत, तुम्हाला सहज सॉल्व्ह करता आले पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 97 ला येऊया. या टाईपचे पण प्रश्न आले 2021 लाच पडलेले आहे बरं का मागच्या. तर फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत एकूण 30,500 रुपये. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतात. 2021चा पेपर सॉल्व्ह करून दिलाय तुम्हाला, त्यामध्ये पण असाच प्रश्न होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की असा प्रश्न असेल तर ऑप्शन वाईज सॉल्व्ह करा. ऑप्शन वाईज. चला ऑप्शन नंबर 1 मिळतोय 31. याला जर मी 500 ने गुणाकार केला 31 ला तर 500 चे 2 शून्य जोडले 5 1 5 आणि 5 त्रिक 15. 15,500 मिळतात. टोटल आहे तुमच्याकडे 30,500. 30,500 मधून 15,500 जर मायनस केले तर ते राहतात 15,000. आणि हे जे 15,000 आहे यामध्ये या 2,000ने भाग जाईल का? तर 2,000ने 15,000 भाग जाणार नाही कारण बाकीच्या नोटा त्याच्याकडे 2,000च्या आहेत. एक तर 14,000 यायला पाहिजे होते किंवा 16,000 यायला पाहिजे होते. तर टोटल 2,000च्या नोटा असतील म्हणजे ऑप्शन नंबर 1 होणार नाही. चला ऑप्शन नंबर 2 बघूया. याला जर 500 ने गुणाकार केला तर 500 2 शून्य 7 5 35 3 शिल्लक 10 आणि 3 13. 30,000 मधून 13,000 हा 500 500 कटलाय बरं का. 30,000 मधून 13,000 गेले राहिले 17,000. बरं 17,000 जे आहेत ते 2,000च्या नोटांनी पूर्ण होतील का? नाही होणार. एक तर 16,000 पाहिजे होते किंवा 18,000 पाहिजे होते. तर ऑप्शन नंबर 2 पण होणार नाही. चला ऑप्शन नंबर 4 बघूया. याला 500 ने जर गुणाकार केला तर 500 चे 2 शून्य जोडले आहेत 7 5 35 म्हणजे 3 शिल्लक 15 आणि 3 18. आता इथे मिळू शकतं तुम्हाला उत्तर बघा. 30,000 मधून 18,000 मायनस केले तर राहिले 12,000
आणि हे जे 12,000 आहे हे या 2,000च्या नोटांनी तयार होतील का बंडल? तर हो, होतील. 2,000च्या 6 नोटा जर घेतल्या तर 12,000 तयार होईल. म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. 37 नोटा या 500च्या असतील. लक्षात घ्या, असा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेला आला आला म्हणजे आलेले आहे त्याच्यापूर्वी या ऑप्शन नुसार सॉल्व्ह करा, सहज सॉल्व्ह होईल. राईट. चला नेक्स्ट येऊया. 97 झालेत. चला 98. बरं, याला पण स्टार मार्क करून ठेवा बरं का. 98 पूरक कोण, कोटी कोण काय असतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेच. या प्रश्नामध्ये बोलताय 98 मध्ये एका कोणाचा पूरक कोण. लक्षात घ्या, पूरक कोण म्हणजे 180 वजा x याला म्हणतात पूरक कोण. आणि कोटी कोण, कोटी कोण पण लक्षात घ्या 90 वजा x याला म्हणतात कोटी कोण. आणि प्रश्नामध्ये बोलताय की यांची बेरीज, कुणाची, या दोघांची बेरीज 150 आहे. 150 आहे. तर त्या कोणाचे माप किती, तो कोण कोणता आहे तुमच्याकडे, x. या x चा माप काढायचा. चला याला सॉल्व्ह करूया. x चा माप काढूया आणि ऑप्शन मध्ये शोधूया. बघा -x आणि हा -x म्हणजे -2x आणि हे -2x जर बरोबरीच्या तिकडे गेले तर +2x होतील. बरोबर इकडे घेऊ. या 150 ला इकडे टर्न करू, यांची बेरीज करू. 180 अधिक 90 270 आणि हा 150 जर इकडे आला तर तो मायनस होईल. तर 270 मधून 150 गेले, किती राहिले, तर राहिले 120. तुम्हाला x ची किंमत काढायची होती, 2 ने भाग द्यायला, तर x ची किंमत मिळाली तुम्हाला 60. x ची किंमत मिळाली तुम्हाला 60. म्हणजे त्या कोणाचे माप किती असायला पाहिजे, तर त्या कोणाचे माप असायला पाहिजे 60 अंश. वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे, स्टार मार्क डेफिनेटली करून ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. बरं, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आलेख दिसतोय बरं का. आता जर स्क्रीनवर हा आलेख घेतला तर खालचा प्रश्न बघावा लागेल. हा चला 99 नंबरचा प्रश्न बघून घेऊया. जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहे बोलतोय. चला जून कुठे आहे, तर हा जून मिळतोय आणि ऑगस्ट मिळतोय, हा ऑगस्ट मिळतोय. कितीने कमी आहे असं बोलतोय. तर याला थोडं लहान करून घेतो आधी, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. चला दिसतंय आता ना. हा चला जून महिने आणि ऑगस्ट महिना बघायचा आपल्याला, किती टक्क्याने कमी आहे बोलतोय. टक्क्याने कमी, तर आधी जून बघा किती आहे. आधी जून बघून घेऊया आपण. हा जून मिळतोय 60 मिळतोय. जून किती आहे 60. जून आहे तुमच्याकडे 60. आणि ऑगस्ट किती आहे, तर ऑगस्ट आहे तुमच्याकडे 80. बघा हा कितीने कमी आहे, तर हा 20 ने कमी आहे. कितीने कमी आहे, 20 ने. पण तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, प्रश्न विचारलाय किती टक्क्याने कमी. तर कोणाच्या थ्रू, तर या ऑगस्ट महिन्याच्या थ्रू जो 80 आहे, तर याच्या 1% भाग देऊया. तर याच्या 1% 0.8 म्हणजे 80 लिहायचे असतील तर इथे 0 वाढवावा लागेल, 2 शून्य वाढवावे लागतील. किती टक्क्याने कमी आहे, जिथे 0 आणि 0 कटलंय 200 ला 8 ने भाग द्या, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 25% कमी आहे. 25% कमी. तर ऑप्शन मध्ये शोधूया आपण 25% कुठे मिळत आहेत. तर ऑप्शन मध्ये 25% बघा, ऑप्शन नंबर 1 मिळतोय. तर 25% कमी आहे. चला पुन्हा एका आलेखवर प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 100. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे. तर सर्वात आधी या सर्वांची सरासरी काढूया आपण आणि सरासरी पेक्षा जास्त किती महिन्यांची उपस्थिती आहे त्याला आपण फाइंड आउट करूया. चला सरासरी काढण्यासाठी आधी हे जे 5 महिने दिले आहेत यांची किमती घेऊन घेऊ. हा आहे 60. त्यानंतर हा जुलै मिळतोय 75. त्यानंतर हा ऑगस्ट मिळतोय 80. त्यानंतर सप्टेंबर मिळतोय हे 65. त्यानंतर ऑक्टोबर मिळतोय 90. तर सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. चला एकूण संख्यांची बेरीज करू. 60 आणि 75 म्हणजे 135. 135 आणि 80 म्हणजे 215. 215 आणि 65 म्हणजे 280. 280 अधिक 90 म्हणजे हा मिळाला 270 आणि भागीला 5 करू तर याची सरासरी मिळेल. सरासरी किती मिळतोय, तर सॉरी 370 होईल तो. राईट ना. हा झालाय 280 प्लस 90 370. 370 ला भाग देऊ म्हणजे 74 ही सरासरी मिळते. किती मिळाली, 74. प्रश्न हा विचारलाय की ही जी सरासरी आहे याच्यापेक्षा जास्त असलेले महिने किती. तर या सरासरीपेक्षा जास्त असलेले महिने किती, तर हा तर लहान आहे 60. 74 पेक्षा हा होणार नाही. हा मोठा आहे, हा मोठा आहे तर हा एक होईल. 80 पण मोठा आहे, हाही होईल. 65 होणार नाही. 74 पेक्षा मोठा 90 दिसतोय.
म्हणजे या 5 महिन्यापैकी 3 महिने असे आहेत जे सरासरीपेक्षा जास्त टक्केवारीमध्ये आहेत. तर ऑप्शनमध्ये 3 कुठे मिळतंय, तर ऑप्शन नंबर 3 ला 3 मिळतंय. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. 2च प्रश्न होते याच्यावर. आता समोरच्या प्रश्नांना डील करूया. चला क्वेश्चन नंबर 101. 101, 102, 103 हा तिन्ही याच्यामध्ये आपण घेऊया. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? बरं, याला पण स्टार मार्क करून ठेवा तुम्ही. त्रिकोणी संख्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर ही जी 21 आहे, सर्वात आधी याचा पाया काढू. याचा पाया काढताना या 21 ची दुप्पट करायची आहे. 21 ची दुप्पट किती? 42. पाया कसा काढायचा लक्षात घ्या. आता पाया जर काढायचा असेल तर 42च्या आधी येणारा पूर्ण वर्ग शोधा. तर 42च्या आधी येणारा पूर्ण वर्ग आहे 36. 36 हा 6चा वर्ग आहे. आणि याचा जर वर्गमूळ काढा 36 हा 6चा, तर 6 हा काय झालाय तुमचा पाया. आणि 6 पाया तर त्याच्या त्रिकोणी संख्या 21 तयार होत आहे. प्रश्न काय विचारलाय? 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर पाया तर 6 मिळालाय प्लस 7. 6 अधिक 7 13 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 ला मिळतोय 13. त्रिकोणी संख्या माहिती असायला पाहिजे. इन्स्टंट तयार होतात. फ्रीचे मार्क असतात इनफॅक्ट, जर तुम्हाला माहिती असेल तर. चला क्वेश्चन नंबर 102 ला घेऊया. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 1.1/3 पट केली. 1.1/3 म्हणजे काय होत आहे? 3 एक 3 आणि 1 4/3 पट होईल. तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसाची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? अशी प्रश्न मी तुम्हाला 2021 मध्ये आलेला होता बरं का. तो सांगितला होता की हा 4/3 जो आहे त्याला फक्त रेसिप्रोकल करणे, उलट करणे, बाकी भानगडीत पडणे नाही. तर 4/3च्या उलट 3/4 पट हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर 3/4 पट मिळतो का? पहिल्यामध्ये मिळत नाही, दुसऱ्यामध्ये मिळत नाही. बरं, हा बघा ऑप्शन नंबर 4 पाऊण पट. 3/4 पट याला पाऊण पट पण म्हणतात. पाऊण पट. तर ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर असायला पाहिजे. 3/4 म्हणजे 3 पाव ज्याला म्हणता ना तुम्ही, 3 पाव म्हणजे 1ला 1/4 कमी म्हणजे पाऊण पट. तर ऑप्शन नंबर 4 उत्तर असायला पाहिजे. चला 102 पर्यंत गेलोय. समोर क्वेश्चन नंबर 13 रोमन अंक. बरं, याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवा. रोमन अंकाची तुम्हाला माहिती पाहिजे आणि जर नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये तर दिलेली आहेच. या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला रोमन अंकांची माहिती देतोय. लक्षात घ्या रोमन अंक काय असतात. रोमन अंक तर इथे घेतोय रोमन अंक की आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. सर्वच्या सर्व रोमन अंक जे तयार होतात यांच्या या 7 कोडच्या माध्यमातून तयार होतात. आणि रोमन अंकाच्या थ्रू येणारा प्रश्न म्हणजे रोमनचे कोड दिले असतील तिथे तुम्हाला संख्या ठेवायची आहे. आय ची व्हॅल्यू 1, व्ही ची 5, एक्स ची 10, एल ची 50, सी ची 100, डी ची 500 आणि एम ची 1000. जर तुम्हाला माहिती नसेल तर याला सुद्धा नोट करून ठेवा. आता प्रश्न इथे बोलताय रोमन अंक संदर्भात विसंगत पर्याय कोणता? तर ऑप्शन नंबर 1 ला आधी सॉल्व्ह करा. एम भागिले एक्स. तर एम किती आपल्याकडे? एम आहे 1000 भागिले एक्स बघा एक्स ची किंमत आहे 10, 2x आहे तर 10 अधिक 10 20. 20 ने भाग देऊ याला तर हा मिळतोय 50. राईट. म्हणजे या ऑप्शन नंबर 1 ची किंमत असायला पाहिजे 50. आता विसंगत पर्याय बोलता येतो. याचा अर्थ असा की 4 ऑप्शन जे दिलेले आहे 4 पैकी तिघांचा उत्तर सारखं असेल आणि एकाचं उत्तर वेगळं असेल तर तो जो वेगळा असणारा जो ऑप्शन आहे ते तुमचा विसंगत पर्याय होईल. चला ऑप्शन नंबर 1 घेतलाय. ऑप्शन नंबर 2 ला बघूया. XL अधिक एक्स. एल बघा किती आहे तुमच्याकडे? एल आहे 50 आणि हा एक्स जो आहे तो आधी आलाय म्हणजे एक्स 10 आहे. 50 मधून 10 कमी करा म्हणजे हा होईल 40 अधिक हा एक्स बोलताय तर एक्स आहे तुमच्याकडे 10, 40 अधिक 10 तर हा सुद्धा मिळतोय तुम्हाला 50.
दुसरा पण ऑप्शन मध्ये मिळतोय तुम्हाला 50. राईट. चला तिसरा बघा, तिसरा तिसरा एल एक्स एक्स. एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10. आता एक्स हा समोर आहे, एलच्या समोर आहे म्हणजे बेरीज करा. 50 अधिक 10 60, 60 अधिक 10 70. आणि इथे बोलताय वजा वजा 2x, 2x म्हणजे 20, म्हणजे हा सुद्धा मिळतोय तुम्हाला 50. म्हणजे पहिले तीन ऑप्शन तुम्हाला सारखं उत्तर देत आहे. तर ऑप्शन नंबर 4च उत्तर असायला पाहिजे, पण त्याला व्हेरीफाय करू. एल गुणिला सी. एल बघा तुमच्याकडे आहे 50, गुणिला सी आहे तुमच्याकडे 100. यांचा गुणाकार केला तर तो होतो 5000. आणि 5000 हे जरा या तिघांपेक्षा वेगळं उत्तर मिळतंय. विसंगत पर्याय तुम्हाला शोधायचा आहे, म्हणजे 4 पैकी तिघांचे सारखे उत्तर पहिले दुसरा तिसरा मिळालंय, म्हणजे तुमचं विसंगत पर्याय ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे, ज्याचे उत्तर काहीतरी वेगळे आहे. राईट. चला 103 झाले. 104. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झाला. काटकोन तयार झाला याला इरेज करून घेतोय बरं का. आता जिथे काटकोन तयार होत असेल तर काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोण तयार होतो, तर 90 अंश तर ऑलरेडी झाले आहेत. तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायापैकी किती मापाचा कोण तयार होईल. आता पुन्हा 1.5 तास गेले बघा. घड्याळामध्ये 90 अंशाचा कोण फक्त दोन पद्धतीने तयार होतो. एक तर घड्याळामध्ये 9 वाजले असतील तेव्हा 90 अंशाचा कोण, किंवा घड्याळामध्ये 3 वाजले असतील तेव्हा 90 अंशाचा कोण, किंवा जेव्हा मिनिट काटा 12 वर असेल. तसं तर 12 तासात 22 वेळेस 90 अंशाचा कोण तयार होतो हे तुम्हाला माहिती आहे, आणि 24 तासामध्ये 44 वेळेस. पण जेव्हा मिनिट काटा 12 वर असेल त्यावेळेस एकतर 3 वाजले असतील किंवा 9 वाजले असतील, या दोनच वेळेस तयार होतो. आणि समजा 3 वाजले असतील असा विचार केला तर 1.5 तासानंतर ते 4:30 वाजले असतील. 1.5 तासानंतर किती वाजले असतील? 4:30. 4:30 तर 4:30चा कोण ऑलरेडी 90 अंश झालेला आहे. तर 4:30 मध्ये मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल त्याला काढून घेऊया. 4 त्रिक झाले 12 म्हणजे 120, 30च्या अर्धे झाले 15. राईट. हा झाला 135, आणि याला 6 ने गुणाकार केला तर हा होतो 150. राईट ना, सॉरी 180. हा होतो 180. मोठी संख्या 180, त्याच्यामधून लहान संख्या मायनस केली तर 180 मधून 35 गेले. 45 अंशाचा कोण तयार व्हायला पाहिजे 4:30 वाजता. ऑलरेडी 90 अंशाचा कोण तयार झालाय काटकोन मध्ये, प्लस हा 45 जर याच्यामध्ये ऍड केला तर 90 अधिक 45 135 अंशाचा कोण तयार व्हायला पाहिजे. तर 135 अंशाचा कोण ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतोय. तर घड्याळावरील सुद्धा प्रश्न तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल असे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 105, 106. क्वेश्चन नंबर 105 मध्ये तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे. ती सिरीज योग्यपणे बघायची आहे, आणि जिथे ब्लँक म्हणजे जी रिकामी जागा दिली आहे तिथे कोणती संख्या यायला पाहिजे हे उत्तर काढायचं. चला सिरीज इथे लिहून घेतोय. पहिली संख्या दिली आहे 10, दुसरी दिली आहे 15, मग दिली आहे 26, त्यानंतर दिली आहे 35, त्यानंतर दिली आहे 50, त्यानंतर ब्लँक स्पेस दिलेली आहे, आणि त्यानंतर 82, आणि त्यानंतर 99. आता सिरीजला बरोबर व्यवस्थित जर बघत असाल तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की हा जो 10 आहे हा 3चा वर्ग अधिक 1 आहे. 3चा वर्ग 9 अधिक 1 10. त्यानंतर हा जो 15 दिसतोय हा 4चा वर्ग वजा 1 आहे. 4चा वर्ग 16 वजा 1 म्हणजे 15. समोर जो दिसतोय हा 5चा वर्ग अधिक 1 आहे. 5चा वर्ग 25 अधिक 1 26. समोर हा 35 जो दिसतोय तो 6चा वर्ग वजा 1. 6चा वर्ग 36 वजा 1 म्हणजे 35. हा जो दिसतोय तुम्हाला हा 7चा वर्ग अधिक 1. 7चा वर्ग 49 अधिक 1 50. सिरीज कशी समोर चालली आहे बघा, वर्गानुसार 3 4 5 6 7. तर इथे येणारा जो असेल तो 8चा वर्ग असेल. पण होतंय काय ऑल्टरनेट, +1 -1 +1 -1 +1 -1 होत आहे. तर इथे +1 झाला तर इथे -1 होईल. 8चा वर्ग 64 -1 म्हणजे इथे यायला पाहिजे 63. या ब्लँकच्या ठिकाणी तुमचे उत्तर 63 असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळतोय. सिरीज तुम्हाला ओळखता आली पाहिजे. नंबर सिरीज वरचे पण प्रश्न याच्यामध्ये पडतात. चला क्वेश्चन नंबर 106 ला येऊया. जॉमेट्री टाइपचा क्वेश्चन आहे की 132 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील
तर 132 सेंटीमीटर जर परिघ असेल तर सर्वात आधी त्याची त्रिज्या काढा आणि 132 सेंटीमीटर जर परिघ असेल तर त्रिज्या तुमची 21 असायला पाहिजे. हा एक फंड आहे. 44 परिघ असेल तर त्रिज्या 7, 88 परिघ असेल तर त्रिज्या 14, 132 परिघ असेल तर चला आपण काढून घेऊया. 132 परिघ असेल म्हणजे त्रिज्या 21 यायला पाहिजे. परिघ काय बोलताय 2 पाय आर. पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे रेडियस आणि हा बोलताय 132 आहे. चला 22 सख 132, 2 ने याला भाग दिला, 2 त्रिक 6 आणि हा 7 इकडे येईल, 7 त्रिक 21 म्हणजे आर बरोबर मिळाला 21. राईट ना. हे लक्षात ठेवा बरं का तुम्ही, म्हणजे हे करण्याची गरज पडायला नको. तर समोर काय बोलताय, आता एक सर्कल आहे, असं एक सर्कल आहे, त्याच्यापासून 4 बिंदू परस्परांशी जोडून चौरस तयार करायचे आहे आणि चौरसाकृती बाजू किती सेंटीमीटर असेल तर 4 बिंदू आपण जोडून देऊया. असे 4 बिंदू आपण असे जोडले आणि एक चौरस तयार केलाय. चौरसाच्या या चारही बाजू सारख्या असतील, राईट, सारख्या असतील. तर या चौरसाची बाजू काढायची. तर यासाठी सर्वात आधी एक कर्ण काढा, कर्ण, आणि हा जो कर्ण आहे या मध्यबिंदूला इंटरसेक्ट करून जाईल. तुमची त्रिज्या 21, तर इथून इथपर्यंत 21 आणि इथून इथपर्यंत 21, तर 21 अधिक 21 हे झाले 42. तुम्हाला ही बाजू काढायची आहे. समजा ही बाजू असेल 1 सेंटीमीटर, तर ही सुद्धा 1 सेंटीमीटर असेल, ही सुद्धा 1 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 1 सेंटीमीटर. आणि इथे तुमचा चौरस आहे त्यामुळे इथे काटकोन त्रिकोण तयार होतो आणि काटकोन त्रिकोण तयार होत असेल तर या त्रिकोणामध्ये, फक्त या त्रिकोणामध्ये तुम्हाला असं दिसेल की कर्ण तुम्हाला दिलाय 42 आणि हा एक्स. तर पायथागोरसचा प्रमेय इथे वापरा. एक्स अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग बरोबर 42चा वर्ग दाखवता येईल. तर एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग म्हणजे 2x वर्ग झालाय आणि या 42चा वर्ग म्हणजे 42 गुणिला 42 असं लिहिता येईल. जिथे 2 ने भाग दिला तर हा झालाय 21. या 42चे तुकडे केले तर 21 गुणिला 2 होईल गुणिला 21. जिथे हा 21 आणि 21 हा 21चा वर्ग होईल, कारण तुम्हाला इथे एक्सचा वर्ग विचारलाय. तर एक्स ची किंमत किती होईल, तर हा वर्गमुळात टाकला तर 21 गुणिला 21, तर 21 इथून बाहेर पडेल. पण हा 2 कुणाचाच वर्ग नाही, तर तो अंडर रूट मध्ये राहायला पाहिजे. म्हणजे त्या चौरसाची प्रत्येक बाजू 21 वर्गमूळ 2 असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला मिळतं. या टाईपचे प्रश्न भरपूर टीईटीच्या परीक्षांमध्ये बघण्यात आलेले आहेत अगदी साधे आणि सोपे. तुम्हाला जॉमेट्री बद्दल थोडी माहिती, इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याची कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. चला 106 झाले आहेत. समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 107, 108, 109. क्वेश्चन नंबर 107 काय बोलताय की प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी, आता समान मापाचे तुकडे करायचे असतील तर 2.5 मीटर, प्रत्येकी 2.5 मीटर करणार, 17.5 मीटर लांबीच्या दोरीची, 17.5 मीटर म्हणजे 17.5, याला म्हणतात 17.5, आणि प्रत्येकी किती 2.5 चे तुकडे करायचे आहेत. 2.5, 25 7 175 म्हणजे 7 तुकडे करायचे आहेत. तुकडे किती करायचे 7. आणि तुम्हाला डेफिनेटली नॉलेज असेल की दोरी जी आहे त्याचे 7 तुकडे करायचे की त्याला 6 वेळेस कापावं लागेल, राईट ना. एका दोरीला 6 वेळेस जर कापणार तर 7 तुकडे होतील, राईट ना. एक वेळेस कापले तर 2 तुकडे, 2 वेळेस कापले तर 3 तुकडे, तर 7 तुकडे करायचे असेल म्हणजे 6 वेळेस कापावा लागेल. त्याला 6 वेळेस कापणे आहे, कापणे. पण प्रश्न काय बोलताय, दुपदरी दोरीला, आता ती जी दोरी आहे एक सिंगल, त्याची दुपदरी म्हणजे एक टोक दुसऱ्या टोकाला मिळवला तर ती डबल झाली आहे दुपदरी. तुम्हाला कापायचे होते 6 वेळेस, पण आता जी दुपदरी झाली आहे तर 6/2 म्हणजे 3 ठिकाणावरूनच कापावा लागेल. 3 ठिकाणावरून कापले तर प्रत्येकाचे 2-2 तुकडे होतील, 3 दुने 6 वेळेस कापण्यात येईल. तर दुपदरी जर केले तर तुम्हाला किती ठिकाणी कापावं लागेल, तर तुम्हाला 3 ठिकाणावरून कापावं लागेल त्या दोरीला. या टाईपवर पण वेगवेगळ्या संख्यांमध्ये प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे दुपदरी हा भाग समजून घ्या. खूप विद्यार्थ्यांचा दुपदरी हा वाचण्यात येत नाही, त्यामुळे ते 6ला टिक करतात बरं का, आणि ते चुकतात. 6ला तुकडं 6 वेळेस कापले तर त्याचे 12 हे होतील, 12 भाग आणि एक 13 तुकडे होतील. पण आपल्याला 13 तुकडे नाही, आपल्याला फक्त 7च तुकडे करायचे. चला हा झाला क्वेश्चन नंबर 107. 108 ला या. एका संख्येला 15, 11, 12 ने भागले असता प्रत्येक वेळी 4 बाकी होते. आता हा सुद्धा टाईप आपण खूपदा बघितलाय.
आणि मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की याची प्रश्नांची उत्तरे कशी तयार होतात, की यांचा काढा तुम्ही लसावी आणि त्याच्यामध्ये 4 बेरीज करून टाका. जर पहिल्या बेरजेत मिळत नसेल तर त्याची दुप्पट करा, तिथे मिळत नसेल तर तिप्पट करा. चला मग लसावी काढू. 15, 11 आणि 12, सॉरी 15, 11, लसावी काढू. 15 आणि 12 मध्ये 3 ने भाग दे, 3 पाची 11 मध्ये जात नाही, 11 3 चौक 12, 3 पाची 15, 15 चौक 60, 60 गुणीला 11 म्हणजे 660. हा काय मिळाला तुम्हाला? हा मिळाला लसावी. आता शिल्लक किती उरते? 4. त्याच्यामध्ये 4 बेरीज करा म्हणजे ती 664 असायला पाहिजे. पण ऑप्शन मध्ये बघा 664 मिळतो का? इथे मिळत नाही, इथे मिळत नाही, इथे मिळत नाही, इथे मिळत, इथे 660 मिळतोय बरं का. पण 660 होणार नाही, कारण 660 मध्ये त्या सर्व संख्येनी भाग ते जाईल, 4 शिल्लक उरणार नाही. तर मग अशा वेळेस काय करणे आहे? तर ही जी 660 लसावी आली आहे त्याची दुप्पट करा. 660 चे दुप्पट 1320 आणि याच्यामध्ये हा 4 बेरीज करा म्हणजे 1324. आता मिळतं का बघा? तर 1324 मिळतं का? हा ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतोय. तुमचे उत्तर 1324 ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे. लसावी मसावीशी रिलेटेड एकदम साधे आणि सोपे प्रश्न असतात, त्याची सुद्धा आयडिया तुम्हाला असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 9 न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे आणि तुमची आकडेमोड जी आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही खूप फास्ट व्हायला पाहिजे. फास्ट व्हायला पाहिजे त्याचं कारण असं की तुम्ही स्पर्धा परीक्षा फेस करताय. तर करूया आपण. चला 1.8 1.4 म्हणजे हा झाला 3.2, 6.5 मधून 3.3 वजा केले हा झाला 3.2 म्हणजे यांचा गुणाकार इथे तयार होत आहे. मायनस इथून तयार करूया 2.25 प्लस 0.25 मीन्स 2.5 गुणिला 4.25 मधून 1.75 म्हणजे हा पण झाला 2.5 राईट, यांचा गुणाकार राईट. म्हणजे असं म्हणता येईल 3.2 चा वर्ग आणि 2.5 चा वर्ग गुणाकार आहे. आणि दोन वर्गांची वजाबाकी असेल तर याला तुम्हाला असं लिहिता येतं 3.2 वजा 2.5 एका कंसात आणि 3.2 प्लस 2.5 एका कंसात असं लिहिता येतं. तर त्यानुसार लिहू. खाली बघूया. खाली 6.5 मधून 3.3 आणि 2.5 म्हणजे 5.8 गेले तर हा राहिला 0.7 राईट गुणिला इथे बघूया 2 आणि 3 5, 5 आणि 25 25 50 प्लस 2 70 हा झाला 5.7, हा झालाय 5.7. तर इथे 0.7 इंटू 5.7 तयार होते. चला बेरीज वजाबाकी करूया. 3.2 मधून 2.5 गेले हा राहिला 0.7, 3.2 प्लस 2.5 हा झाला 5.7 आणि भागाकारात काय मिळतंय 0.7 इंटू 5.7. बघा वरची संख्या खालची संख्या कट केली तर उत्तर किती यायला पाहिजे? उत्तर यायला पाहिजे तुमचं 1, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे, स्ट्रॉंग फास्ट ॲक्युरेट पण असायला पाहिजे, तर याचे गुण मिळतात तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 109 झाला 110 ला. एका वर्तुळाकृती बागेच्या मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर असून पूर्ण बागेचे क्षेत्रफळ दिले आहे 3850. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी काढायची आहे तुम्हाला. चला काढूया. ही वरची थोडं याला इरेज करून घेत आहे, जागा तयार होईल. मैदानाची रुंदी काढायची आहे, भूमिती टाईपचा प्रश्न आणि असे प्रश्न सुद्धा तुम्हाला मिळतात. तुम्हाला आता संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ दिले 3850 आणि ते आहे वर्तुळाकृती म्हणजे पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे 22/7, आर स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर असा लिहूया आणि हा दिलाय 3850. चला 11 दुने 22, 11 ने भाग दिला 11 त्रिक 11 पंचे 0 आणि 2 ने याला भाग दिला तर 175 गुणिला 7 केला तर 7 5 35, 49 2 22, 7 आणि 5 12 हा मिळतोय x चा वर्ग. तर x चा वर्ग 1225 मिळतोय. तर 1225 कोणाचा वर्ग आहे का? तर 1225 हा 35 चा वर्ग आहे म्हणजे x बरोबर मिळाला तुम्हाला 35. x बरोबर मिळाला तुम्हाला 35. चला एखादा काढून घेऊया आपण या पद्धतीचा. तिथे एक असा आयात तयार करायचा आहे. मध्यबिंदू हा असेल तर इथून तुमचा व्यास तयार होतो आणि x बरोबर 35 आहे. x बरोबर 35 तर हा 35 आणि हा 35 मिळून टोटल झाला तो व्यास, तो झाला 70 आणि तुम्हाला 56 सेंटीमीटर लांबी दिली आहे. तर इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार 90 अंश कोण ही लांबी आहे 56
तर तुम्हाला ही रुंदी काढायची आहे, ही रुंदी काढायची आहे, जिथे 70च्या वर्गामधून 56चा वर्ग मायनस करू. 70चा वर्ग होतो 4900, 56चा वर्ग करू, 5चा वर्ग 25, 30ची दुप्पट 60, 6चा वर्ग 36, 6 3 1 3, तर याला मायनस करू, 3 1 3 6, काय मिळतंय 4, इथे एक गेला 6, इथे एक राहिलाय 7, 1764. तर 1764 हा 42चा वर्ग आहे. म्हणजे रुंदी तुमची असायला पाहिजे 42 सेंटीमीटर. 42 सेंटीमीटर कुठे मिळतो का, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतोय. भूमितीवरील उदाहरणं, त्याचे कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, त्याचे प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, सहज प्रश्नाचं उत्तर भेटतं. आणि थोडे कॅल्क्युलेशन तुमचे फास्ट असायला पाहिजे, राईट. चला 110 झालंय, शिल्लक 10 प्रश्न राहिले, त्याला आपण लवकर संपवून घेऊया. क्वेश्चन नंबर 111 पासून. सविताचे मासिक वेतन दिले 10,000. सविताचे मासिक वेतन 10,000 आहे. चला सविता ही आहे 10,000 आणि असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/4 पट आहे. आता वेदिकाचं जे असेल त्याचा 1/4 पट आहे, तर याला 1/4 पट म्हणजे 1.25 ने भाग द्या, तर वेदिकाचे मिळेल. याला भाग दिला तर 125 8 म्हणजे 8,000 हे वेदिकाचं वेतन झालंय. पर्सेंटेज किंवा भागाकाराच्या ज्या क्लुप्त्या आहेत त्या तुम्हाला माहिती असतील. तर वेदिकाचं वेतन मिळतं 8,000. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. आसिया ही जी वेदिका आहे ही दुप्पट आहे बोलतोय, कुणाच्या, आसियाच्या, तर ही 4,000 असायला पाहिजे. बघा वेदिका दुप्पट आहे आसियाच्या. प्रश्न काय विचारलाय, प्रश्न विचारलाय तर तिघींचे एकूण मासिक वेतन किती. तिघांचे, हिचे आहे 10,000, हिचे आहे 8,000, हिचे आहे 4,000. करा तर 10 आणि 8 18, 18 आणि 4 22,000 असायला पाहिजे. तिघांचे एकूण वेतन मिळून किती असायला पाहिजे, तर 22,000. ऑप्शन नंबर 2 मध्ये तुम्हाला उत्तर मिळतं. हे सर्व अशा टाईपचे प्रश्न याच्या पूर्वी पण येऊन गेलेले आहेत. चला क्वेश्चन नंबर 112 ला, 112 याला इरेज करून घेतो इथून. क्वेश्चन नंबर 112. काही मुलांना 25 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात 32 वह्या, असे पण प्रश्न वारंवार आलेले आहेत. 32 वह्या वाटले, तेव्हा 196 वह्या कमी पडल्या. 196 वाटायचे होते 25 पण वाटले 32, म्हणजे कितीचा फरक दिसतोय यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये दिसतोय 7चा फरक. 196 वह्या कमी पडल्या, तर या 196 वह्याला भाग द्या या फरकाने. 7 दुने 14, 7 8 56, म्हणजे ही जी मिळतं ही तुम्हाला मिळतं एकूण विद्यार्थी संख्या. प्रश्न विचारलाय तर मुलांची संख्या किती, तर 28 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2. असे पण प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि समोरही तुम्हाला परीक्षांमध्ये विचारण्यात येईल. चला क्वेश्चन नंबर 13 ला या. क्वेश्चन नंबर 13. शेजारील आकृतीत चौकोनांची संख्या मोजायची आहे. तर एकदम साधा आणि सोपा वे सांगतोय. टोटल चौकोनांची संख्या, तर टोटल हे किती तुकडे आहेत बघा, 1 2 3 4 5 6, 6 तुकडे आहेत. 6ची दुप्पट करा, तुम्हाला चौकोनांची संख्या मिळेल. 12 चौकोन आहेत असं म्हणता येईल. शॉर्टकट त्रिकोण चौकोन मोजण्याचे. चला 113 नंतर 114 वर या. 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येईल, तर दिलेल्या ऑप्शन मधून कोणत्या ऑप्शनने त्या 36 ला पूर्ण भाग जातो बघा. 10 ने भाग जातो का, नाही. 8 ने भाग जातो का, 36 मध्ये नाही. 9 ने भाग जातो का, यस 9 ने भाग जातो, तुमचं उत्तर 9. 7 ने भाग जातो का, नाही जात. तर 9 9 चे तुकडे 36 म्हणजे 4 4 वह्या वाटता येतील. चला 114 नंतर समोर येऊया. 115, 115 16 17, 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती. 2 अंकी विषम संख्याची 1 ते 100 पर्यंत जितक्या पण विषम संख्या आहेत त्यांची बेरीज जर केली तर ती येतं 2500 टोटल. 1 ते 100 पर्यंत. बट 1 ते 100 पर्यंत फक्त 2 अंकी त्यांना पाहिजे आहेत. तर त्यामधल्या विषम संख्या ज्या आहेत 1 3 7 सॉरी 1 3 5 7 आणि 9 या 2 अंकी नाही आहेत. हे एकच अंकी आहे. तुम्हाला इथे 2 अंकी विषम संख्यांची बेरीज विचारली आहे. 1 ते 100 पर्यंत म्हणजे 99 पर्यंत 2500 बेरीज येतं. पण त्या 1 ते 100 पैकी 1 3 5 7 9 या 2 अंकी नाही, यांची बेरीज वजा करून घेऊया. 1 आणि 3 4 आणि 5 9 आणि 7 16 आणि 9 25 मायनस करा, तर तुमचं उत्तर मिळेल 2475 आहे का बघा ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतं. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे.
विषम संख्यांची बेरीज. चला क्वेश्चन नंबर 116 ला या. 8 25 25 26 12 101 9 39 आणि 17 100 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ संख्यांच्या जोड्या व्याख्या लक्षात घ्यायची, त्याचा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. सहमूळ संख्या म्हणजे जोड्यामध्ये ज्या दोन संख्या दिलेल्या असतील त्या दोन्ही संख्यांमध्ये एकला सोडून इतर संख्येने जर त्यांच्या दोघांमध्ये पण भाग जात असेल तर ती सहमूळ संख्या नाही, आणि जर भाग जात नसेल तर ती सहमूळ संख्या. जसं इथे बघा 8 आणि 25 दिले, 8 आणि 8 मध्ये 2 ने भाग जातो, 4 ने जातो, पण 25 मध्ये जात नाही, म्हणजे ही तुमची झाली आहे सहमूळ संख्या. दुसरी 25 आणि 26 ही सुद्धा सहमूळ संख्या होईल, यांच्यामध्ये एकचाच फरक आहे, इतर कुठल्या संख्येने भाग जाणार नाही. 12 आणि 101 ही सुद्धा सहमूळ संख्या होईल, कारण 101 मध्ये कुठल्या संख्येने भाग जात नाही, ती मूळ संख्या आहे. पण 9 मध्ये 3 ने भाग जातो आणि 39 मध्ये पण 3 ने भाग जातो, ही सहमूळ संख्यांची जोडी होणार नाही. त्यानंतर ही 17 आणि 187 याच्यामध्ये पण 187 मध्ये 17 ने भाग जाताना दिसतोय, बट 17 सोडून इतर कुठल्याच संख्येने त्यांच्यात भाग जात नाही, कारण 17 ही प्राईम नंबर आहे, तर ही सुद्धा सहमूळ संख्येची जोडी झाली. अशा 4 जोड्या मिळतात तुम्हाला, तर ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. 4 जोड्या अशा आहेत दिलेल्या जोड्यांपैकी ज्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 117 118 3-4 राहिलेले आहेत, पटकन संपतील ते. क्वेश्चन नंबर 117 ला येऊया. काय बोलतंय? एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे, तर महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे. कोणता वर्ष दिलेला नाही आहे, तर समजा 2024 असेल. चला याच्या काढूया, दिवस कोणता मिळतोय म्हणजे कोड कोणता मिळतोय. 1 मेचा 1 घेतला, मेचा कोड आहे 5, 2000 कोड 6, 24 वर्ष झाले आहेत आणि 24 पर्यंत लीप वर्ष 6. इथे काय मिळतोय तर 6 6 12 5 17 1 18 18 24 6 6 ने 7 ने भाग दिला, 7 × 20 म्हणजे 3, 3 आणि 6 9, 9 आणि 6 15 5 20 आणि 1 21. 1 मे म्हणजे पाचवा म्हणजे एकच मिनिट. पुन्हा एकदा करूया. 1 मे आपला कोड काय बोलतोय 144025, सॉरी 2 मिळेल ना इथे, राईट ना. तर 5व्या नंबरवर 2 मेचा कोड महाराष्ट्र. 2024 2000 कोड आहे 6, 24 वर्ष समोर झालंय आणि 6 वेळेस लीप वर्ष इथे तयार होतील. तर 6 आणि 6 12 आणि 2 14 कटले, राईट. 24 आणि 1 25, 25 ला 7 ने भाग दिला, शिल्लक किती राहिले 4. आणि हा चौथा दिवस कोणता आहे बोलताय बुधवार. प्रश्न विचारलाय तर त्यावर्षी स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. कोणता वर्ष घेतलाय आपण 2024. त्याचा शिल्लक दिवस काढूया. 15 चे 15 लिहिले. ऑगस्ट म्हणजे 8वा कोड 144025 02036 म्हणजे 3 मिळतोय, तर हा 3 घेऊ. ऑगस्टचा कोड 2000चा 6, 24 वर्ष आणि 6 समोर गेले. चला इथून काय कट होत आहे बघा, 15 आणि 6 21 कटलेत, 6 आणि 3 9, 9 आणि 24 म्हणजे 9 आणि 24 म्हणजे 33, 33 भागीला 7, 7 चोक 28, शिल्लक राहिले 5. लक्षात घ्या 4 रिमेनिंग आला तर दिवस होता बुधवार, 4 अधिक 1 5 रिमेनिंग आला तर बुधवार पैकी एक ने जास्त म्हणजे तो गुरुवार असायला पाहिजे. गुरुवार कुठे मिळेल का? यस, ऑप्शन नंबर 1 ला मिळतोय गुरुवार. कालमापनच्या या ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या, तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला ॲपवर मिळेल बरं का. ॲप इन्स्टॉल करा. ॲपची लिंक जर पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन मिशन ऑफिसर्स केलं तरी तुम्हाला मिळेल, किंवा या व्हिडिओच्या सर्वात पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळेल, तुम्हाला इन्स्टॉल करता येईल. हे सर्व शॉर्टकट्स तिथे शिकता येतील. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 18. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट, विशिष्ट रकमेच्या 7/18 पट कुणाला? वेदला. 2/5 पट आलोकला, 3/5 पट सानियाला आणि 6/11 पट वीणाला दिली असेल. तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त 2 प्रश्न आहेत बरं का. सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कुणाला मिळेल? लक्षात घ्या, जो अपूर्णांक सर्वात लहान असेल त्याला सर्वात लहान रक्कम मिळेल, जो अपूर्णांक सर्वात मोठा असेल त्याला सर्वात जास्त रक्कम मिळेल. चला सुरुवातीला कोण आहे? वेद. तर वेदला किती मिळेल? 7/8. आपला फंडा काय आहे? या दोघांचं डिफरन्स, या 18ला भाग देणे. दोघांचं डिफरन्स किती आहे? 11. 11 ने भाग देऊया. 11 1 11, 7 शिल्लक, 11 सकम 66, 4 शिल्लक, 11 त्रिक 33.
हा ऍब्सोल्यूट नंबर तयार झाला बरं का वेधसाठी. त्यानंतर आलोक, आलोकसाठी आहे 2/5, या दोघांचा डिफरन्स 3च, या 5ला 3 ने भाग दिला, या दोघांचा डिफरन्स किती आहे 3च, यांचा डिफरन्स होतं 11च, 3 ने भाग दिला तर 1.66 हा मिळतोय आलोकचा ऍब्सोल्यूट नंबर. त्यानंतर सानिया, सानियाचा 3/8 आहे, या दोघांचा डिफरन्स बघा 5, या 8ला 5 ने भाग द्या म्हणजे हा मिळतोय 1.60. त्यानंतर वीना, वीना त्याचा आहे 6/11, या दोघांचा डिफरन्स बघा 5, 11ला 5 ने भाग दिला हा 2.2. राईट. प्रश्न काय विचारलाय, सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कुणाला आहे? तर सर्वात लहान कोण मिळतोय ऍब्सोल्यूट नंबर 1.6 म्हणजे सानियाला सर्वात कमी आणि सर्वात मोठा मिळतोय 2.2, वीनाला सर्वात जास्त. तर सानिया आणि वीना ऑप्शन मध्ये बघायचं आहे तर सानिया आणि वीना बघा ऑप्शन नंबर 3 ला मिळतंय. तुमचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. राईट. 118 झालेत, दोनच प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत, दोन्ही प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. चला क्वेश्चन नंबर 119 आणि 120. चौरस हा कसा असतो? लक्षात घ्या, चौरस कसा असतो तर चौरसाची व्याख्या, ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात आणि चारही कोण सारखे असतात, काटकोन बरं का, चारही कोण काटकोन असतात म्हणजे सारखे असतात, त्याला चौरस म्हणतात. शिवाय त्याच्या समोरासमोरील बाजू सुद्धा सारख्या असतात असंही म्हणता येतं. आता नंबर 1 बघा, चौरस समांतरभुज चौकोन असतो का तर समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू या सारख्या असतात, अपोजिट साइड्स, आणि चौरसाच्या पण समोरासमोरील बाजू सारख्या असतात म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणता येतो. त्यानंतर समभुज चौकोन म्हणता येतं का तर समभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि चौरसाच्या सुद्धा चारही बाजू सारख्या असतात तर समभुज चौकोन सुद्धा त्याला म्हणता येईल. नंतर काटकोन चौकोन म्हणता येईल का तर हो म्हणता येईल, कारण चौरसाचे चारही कोण हे काटकोन असतात, 90 अंश कोण असतो, तर हे तिघांना पण चौरस हा या तिघांमध्ये पण असतो. तर तिन्ही अ ब क, तर तिन्ही अ ब क ऑप्शन नंबर 4 मध्ये मिळतं, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. आकृत्यांबद्दल थोडीफार माहिती असेल तर असे प्रश्न फ्रीचे मार्क देऊन जातात. चला शेवटच्या प्रश्नावर पोहोचले आपण, 120 नंबरचा. न्यूमरिकल ॲबिलिटी टाईपचा क्वेश्चन आहे की तुम्हाला एक समीकरण दिले, याला सॉल्व्ह करायचं. चला हा काय दिसतोय 1.1/2, 2 1 2 आणि 1 हा झालाय 3/2. इथे भागाकार बोलताय, भागाकारला गुणाकार करेल तर हा 4 वर जाईल आणि हा 1 खाली येईल, 4 दुने 8 म्हणजे हा होत आहे 5/2, मायनस आहे 5/2 आणि इथे गुणाकार आहे 0.24 गुणिला 0.24, 2 ने याला भाग दिला तर हा झाला 0.12, 12 पंचे 60 म्हणजे, आणि हा डेसिमल पॉईंट आहे 0.6, मायनस 3 ला 2 ने भाग द्या तर 1.5, 1.5 मधून 0.6 गेलेत म्हणजे तुमचं उत्तर 0.9 असायला पाहिजे. 0.9 कुठे मिळतंय का, हा मिळतोय ऑप्शन नंबर 2 मध्ये. हे झाले तुमचे 30 प्रश्न पूर्ण. 2017चा पेपर होता हा, टीईटीचा आलेला, आणि समोर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर डेफिनेटली तुम्ही समोर टीईटी देणार असणारच. तर त्यामुळे हे सर्व जे प्रश्न होते ते महत्त्वाचे प्रश्न होते आणि तुम्हाला आहे 30चा 30ही गुण घेऊन येता आले पाहिजे. चला 2017 झाला, यानंतरही मी तुम्हाला इतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आलेले आहेत त्याला सॉल्व्ह करून देणार आहेच, गणित आणि बुद्धिमत्ता. कारण यूट्यूबवर मी इतर ठिकाणी बघितलं आहे की गणित आणि बुद्धिमत्ता सोडून तुम्हाला मराठी ग्रामर, जीके, जीएस वगैरे सर्वांचे प्रश्न सॉल्व्ह करून दिल्या जातात यूट्यूबवर, पण गणित आणि बुद्धिमत्ता मिळत नाही. त्यामुळे हे सेशन तुमच्यासाठी पुन्हा तिसरा पेपर आहे बरं का. 2021 आपण मागच्या 2 दिवसापूर्वी सॉल्व्ह केला, त्यानंतर काल मी तुम्हाला 2013चा पेपर सॉल्व्ह करून दिला, हा होता 2017चा पेपर. उद्या पुन्हा एखादा पेपर मी तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करून देईल. तर हा जो व्हिडिओ जो तुमच्यासाठी तयार केला आहे तुमच्या नक्कीच कामात येईल. तुमचं गणित जर कच्चं असेल तर इथे जितके पण सोडवून दिले त्याला नोट करून तुम्हाला ठेवता येतील, कारण प्रिव्हियस इयरला आलेले जसे प्रश्न आहेत तसेच प्रश्न बघण्यात आलेले आहेत समोरच्या परीक्षांमध्ये. तर समोर जर परीक्षा द्यायची असेल तुम्हाला तर अशा प्रश्नांची तयारी तुम्हाला करता आली पाहिजे. शिवाय जर तुमचे काही कंप्लेंट्स असतील, काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील जे तुमचे सुटत नसतील तर तुम्ही मला या नंबरवर, मी नंबर सोडून जातोय 95552028 988, तुम्हाला पाहिजे असेल सेव्ह करून ठेवून द्या, विशाल सर म्हणून.
तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही पण डाऊट्स असतील किंवा कुठल्याही शंका कुशंका असतील, तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करा. तुमचं नाव लिहा, व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. शिवाय जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता पूर्ण शिकायचं असेल तर प्ले स्टोअरवर एक ॲप मिळेल तुम्हाला. प्ले स्टोअरवर एक ॲप मिळेल, त्याला पण तुम्हाला इन्स्टॉल करून गणित आणि बुद्धिमत्ता कंप्लीट नॉलेज घेता येईल. त्या ॲपचं नाव आहे मिशन ऑफिसर्स, MISSION ऑफिसर्स, OFFICERS. या ॲपला तुम्ही इन्स्टॉल करा प्ले स्टोअरवरून. या ॲपमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचं सर्व नॉलेज मिळेल, किंवा टीईटीच्या परीक्षा असो किंवा पोलीस भरती असो किंवा बँकिंगच्या परीक्षा असो, SSC असो, रेल्वे असो, सर्वांचे गणित आणि बुद्धिमत्ता या ॲपमध्ये तुम्हाला मिळतील. जर मी प्ले स्टोअरवरून मिळत नसेल तर या व्हिडिओच्या सर्वात पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला त्या ॲपची लिंक मिळेल, तुम्हाला इन्स्टॉल करता येईल. तर मित्रांनो, हा होता 2017 टीईटीला आलेला पेपर, राईट. यानंतर पुन्हा दुसरं टाकेलच. तुम्हाला जर खरंच आवडला असेल किंवा कामाचा वाटत असेल किंवा तुमच्या फायद्याचा असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर डेफिनेटली सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला उद्या परवा नरवा समोर पुन्हा नवीन नवीन पेपर जे प्रिव्हियस इयरचे झालेले आहेत त्याचे सोल्युशन तुम्हाला मिळतील गणित आणि बुद्धिमत्ताचे. म्हणजे तुम्हाला तुमची तयारी करता येईल समोर टीईटीच्या परीक्षांची, राईट. तर या व्हिडिओला मग मी आता तात्पुरता इथेच थांबवतोय. पुन्हा आपण भेट करूया कुठला तरी एखादा प्रिव्हियस इयरचा पेपर घेऊन. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.